नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। मित्रांनो, आज आपल्यासाठी एक मोठी खुशखबर आहे। महाराष्ट्र सरकारने घरकुल योजनेसाठी अनुदान वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांना आता 2,10,000 रुपये मिळणार आहेत। 2025-26च्या अर्थसंकल्पात सरकारने घरकुल योजनेमध्ये मोठे बदल केले आहेत। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मध्ये 50,000ची वाढ करण्यात आली आहे। राज्य सरकारने गृहनिर्माण धोरण जाहीर करण्याचे ठरवले असून पुढील 5 वर्षांमध्ये सर्वांसाठी घरे उपलब्ध करण्याचा संकल्प केला आहे। आता 50,000 रुपये वाढ झाल्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याला 2,10,000 रुपये मिळणार आहे। आता 18.38 लाख घरकुलांना मंजूर यादीतील 14.71 लाख घरकुलांना पहिला हप्ता मिळालेला आहे। आता यावर फुकट सौर ऊर्जा संच, प्रत्येक घरकुलावर सोलर पॅनल बसवले जाणार आहे। घर नसलेल्या लाभार्थ्यांसाठी 1 लाख रुपये जागा खरेदीसाठी मिळणार आहे आणि बेरोजगार आणि मजुरांसाठी योजनेचा समावेश आहे। आता कोणकोणत्या घरकुल योजनांसाठी ही स्कीम लागू राहणार आहे हे नीट समजून घ्या। प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व शहरी, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, पारधी आवास योजना, अटल बांधकाम वसाहत योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना, मोदी आवास योजना। यामध्ये पूर्वी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांसाठी पुनर्विचार करण्यात येणार आहे। धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना, आता या सर्व योजनांसाठी ही स्कीम लागू राहणार आहे। आता हे अनुदान कसे राहणार आहे हे नीट समजून घ्या। तर ग्रामीण भागासाठी पहिले 1,20,000 रुपये मिळत होते, त्या ठिकाणी आता 2,10,000 रुपये मिळणार। डोंगराळ भागासाठी पहिले 1,30,000 रुपये मिळत होते, परंतु आता 2,10,000 रुपये मिळणार। शौचालयासाठी अतिरिक्त 12,000 रुपये मिळणार आणि मनरेगा अंतर्गत 28,000 रुपयाचे अनुदान राहणार। आता जर तुम्ही पात्र असाल आणि तुम्हाला अर्ज कसा करायचा हे जाणून घ्यायचं असेल किंवा तुम्हाला याच्यावर व्हिडिओ लागत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। यासाठी अर्ज कसा करायचा, कोणते कागदपत्रे लागतील याची सर्व माहिती मी त्या व्हिडिओमध्ये देईन, त्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। आता जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्या गरजू मित्रांना ही माहिती कळेल। आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आणखी नवीन योजनांसह लवकरच भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।